अनगर हो, मोहोळ तालुक्यातलं हे छोटंसं गाव, पण आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या गावाकडे रोखलं आहे ते म्हणजे अनगर नगरपंचायत. कारण इथे जे घडलं ते महाराष्ट्राच्या राजकारणात क्वचितच घडत असतं. 17 पैकी 17 उमेदवार बिनविरोध निवडून आणणं, संपूर्ण नगरपंचायतीवर एक हाती ताबा मिळवला आणि हे करून दाखवलंय एका नावाने, आणि ते म्हणजे माजी आमदार राजन पाटील यांनी. राजकारण बदललं, पक्ष बदलले, पण अनगरची बिनविरोधची परंपरा ती मात्र अडून उभी आहे, नेमकी राजन पाटलांच्या नेतृत्वामुळे. लोकसभा, विधानसभा, सहकारी संस्था कुठेही संघर्ष नाही, भांडण नाही, दंगा नाही, फक्त एकच गोष्ट, बिनविरोध निवडणूक. पण यंदा या बिनविरोधात एक छोटासा स्क्रॅच गेलाय, ते फक्त एका जागासाठी, आणि ते म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेले 2 अर्ज. आणि इथूनच सुरू झाली नवी चर्चा, नवा कल्लोळ, नवा राजकीय कळी. उज्ज्वला थिटे यांच्या पहाटे दाखल झालेल्या अर्जामुळे राजन पाटलांच्या सूनबाई प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध नगराध्यक्षपदी निवडून यायचं स्वप्न थोडं अडलं. पण बाकी 17 जागा त्यात आल्याच. संपूर्ण गुलाल हा तर उधळलाच गेला. अनगरच्या इतिहासात पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या बिनविरोध परंपरेला आज पुन्हा एकदा राज्यभरातून सलाम मिळतोय. कारण गावापेक्षा मोठा झालाय आता या निवडणुकीचा आवाज. अनगर पॅटर्न हा शब्द पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात गुंजायला लागलाय, आणि या पॅटर्न मागे उभा असलेला चेहरा आहे राजन पाटील. नेमकं हे कसं शक्य झालं आणि राजकारण शेवटच्या दिवशी कसं शिजलं, तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीनं पुन्हा एक वार संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय. ग्रामपंचायतीपासून ते सहकारी संस्थांपर्यंत दशकानुदशक जपलेली बिनविरोधाची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. अनगर नगरपंचायतीच्या 17 नगरसेवक जागांसाठी 17 अर्ज दाखल होताच संपूर्ण पॅनल बिनविरोध निवडून आल्याचं चित्र स्पष्ट झालंय. औपचारिक घोषणा बाकी असली तरी गावभर गुलालाचे शेंदूर उडू लागलेत. हे यश कोणाचं? तर माजी आमदार राजन पाटील यांचं. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, पण नेतृत्वाची शैली, संघटन क्षमता आणि अनगरचा पॅटर्न यापैकी काहीच बदललं नाही. पक्ष बदलला, पण बिनविरोध निवडणुका करण्याची त्यांची हातोटी जी आहे ती कायम राहिली. अनगर ग्रामपंचायत, मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संस्था, प्रत्येक ठिकाणी संघर्षाऐवजी बिनविरोध निवडणुकीचं चित्र उभं करणारा नेता म्हणून राजन पाटील राज्यभर ओळखले जात आहेत. अनगर नगरपंचायत ही नव्याने स्थापन झालेली संस्था आहे. ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक, त्यामुळं राजकीय रंगत वाढणं अपेक्षित होतं. मात्र राजन पाटील यांच्या समर्थकांनी सुरुवातीपासूनच संपूर्ण नगरपंचायत बिनविरोध करायची अशी रणनीती आखली. गाव, वाड्या, पाडे सर्व ठिकाणी समन्वय घालून, विरोधकांशी चर्चा करून, अनावश्यक संघर्ष टाळत त्यांनी नगरसेवकांची सर्व 17 जागा बिनविरोध करण्यात यश मिळवलं. खरं तर संपूर्ण नगरपंचायत बिनविरोध करण्याची तयारी जोरात होती. राजन पाटलांची धाकटी सून प्राजक्ता पाटील या नगराध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवार राहतील अशी गावकऱ्यांची अपेक्षा होती. पण या समीकरणात मोठा बदल घडवला तो उज्ज्वला थिटे यांनी. पहाटेच उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. यामुळं बिनविरोधाचा फुल कॉम्बो तांत्रिकरित्या मोडला असला तरी 17 जागांची बिनविरोध निवड ही स्वतःच मोठी राजकीय ताकद दाखवणारी कामगिरी ठरली. अनगरमध्ये बिनविरोध निवडणुका हा आजचा ट्रेंड नाही, त्याची परंपरा अगदी माजी आमदार बाबूराव पाटील यांच्या काळापासून सुरू झालेली आहे. राजकीय भांडण कमी, एकोप्याला प्राधान्य, गावाच्या विकासाला मध्यबिंदू मानणारी ही शैली बाबूराव पाटलांच्या काळात रुजवण्यात आली. नंतर त्यांचे चिरंजीव राजन पाटील यांनी ती अजून मजबूत केली. आज त्यांच्या पुढील पिढीनेही हा वारसा सांभाळलाय. कुठेही मारामाऱ्या नाहीत, पोस्टरबाजी नाही, गोंधळाचे निवडणूक वातावरण नाही. अनगरची निवडणूक नेहमीच एक प्रकारे लोकशाहीचा उत्सव वाटतो. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही राजन पाटलांनी आपला पॅटर्न बदललेला नाही. उलट भाजपलाही त्यांनी अनगर नगरपंचायत बिनविरोध करून एक प्रकारे राजकीय भेटच दिली असं म्हणायला हरकत नाही. अशी चर्चा आता राज्यभर होते. कारण अशा प्रकारे पूर्ण पॅनल बिनविरोध निवडून येणं विशेषतः आजच्या ध्रुवीकरण झालेल्या राजकारणात फारच दुर्मिळ आहे.
गावात मात्र वेगळीच हवा आहे. एकीकडे 17 जागा बिनविरोध जिंकल्याचा जल्लोष, तर दुसरीकडे नगराध्यक्ष पदासाठी लागलेली निवडणूक हा थोडासा तणावाचा भाग आहे. पण गावचे ज्येष्ठ नागरिक सांगतात की नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार, पण लढत कशीही असो गावचं नेतृत्व एकच असणार आणि ते म्हणजे राजन पाटील. लोकांचा एवढा विश्वास का आहे ही 17 जागा बिनविरोध निवडून आल्यानंतर आपल्याला समजूनच आला असेल. अनगर नगरपंचायतीच्या या निवडणुकीनं पुन्हा एकदा राज्याला दाखवून दिलं की राजकारणात फक्त संघर्षावर चालत नाही तर समन्वयावर देखील चालू शकतो. अनगर पॅटर्न हा शब्द पुन्हा एकदा राजकीय शब्दकोशात गुंजू लागलाय आणि या सर्व घटनांमधून उठून दिसतंय ते एकच नाव आणि ते म्हणजे राजन पाटील यांचं नेतृत्व आणि त्यांच्यावर असलेलं गावकऱ्यांचं अढळ विश्वास. आणि यामुळेच हे सगळं शक्य होतं. मंडळी, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेच होमिओपॅथिक क्लिनिक. लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. अच्छा, सत्य. संपर्क 9595727107.